आज आपण उपवासाची खमंग अशी राजगिरा वडी इथं बनवलेली आहे पहा आणि अत्यंत पौष्टिक असा हा राजगिरा असतो. त्याच्यामुळे साबुदाणा आणि भगर ज्यांना जमत नाही त्यांना ही वडी वरदानच ठरणार आहे. एकदा नक्की ट्राय करा पहा. आता आपण रेसिपीला लगेचच सुरुवात करत आहोत पहा. नमस्कार, मी प्रतिभा. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. आता एक मेजरमेंट कुठलं पण तुम्ही घ्या एक आणि त्या मापाने हे सगळं माप घ्या. आता ही एक लाल रंगाची तुम्हाला वाटी दिसते पहा. तर त्या वाटीने मी सगळं मेजरमेंट घेतलेलं आहे. तर 1 कप इथं मी शेंगदाणे घेतलेले आहेत. बाकीचं मेजरमेंट मी तुम्हाला सगळं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. आता ते शेंगदाणे आपली कढई तापलेली आहे आणि ते शेंगदाणे आपण इथे भाजून घेऊ. आता शेंगदाणे भाजताना काय काळजी घ्यायची तर खूप गॅस मोठा करायचा नाही. एकदा कढई तापून घ्यायची सुरुवातीला, नंतर गॅस बारीक करायचा आणि त्या बारीक गॅसवर हे खमंग असे शेंगदाणे इथं आपल्याला भाजायचे आहेत. पहा वेळ द्यायचा असतो एखादा पदार्थ बनवताना, तरच तो पदार्थ चवदार होतो. चट, चट, चट शेंगदाणे वाजतील आणि असे उलायला सुरुवात होती पहा शेंगदाणे, तेव्हा हे शेंगदाणे तुम्ही काढायचे. तोपर्यंत असेच मंद आचेवर हे भाजू द्यायचे आहेत. म्हणजे आतपर्यंत शेंगदाणा भाजतो आणि आपली जी वडी आहे ती खमंग लागते मग. आता हे शेंगदाणे असे चांगल्या पद्धतीने मी 5-7 मिनिटं भाजून घेतलेत आणि ते काढून घेतलेत. आता इथं जे बदाम आहेत ते आपण अर्धी वाटी घेतलेले आहेत पहा आणि हे काजू जे आहेत ते पण पाव वाटी घेतलेले आहेत. तुम्ही हे प्रमाण थोडं कमी जास्त करू शकता. याला काही फार भाजायचं नाही. याचं जे मॉइश्चर आहे ना, जे ओलसरपणा तेवढा गेला म्हणजे झालं. म्हणजे आपली वडी महिनाभर टिकते पहा ही वडी. त्याची खराब नाही होत. ओलसरपणा जाऊ द्यायचा आहे. म्हणूनच आपल्याला हे थोडेसे गरम करायचे आहेत. याला काही फार भाजायचं नाहीये पहा. आता हे थंड व्हायला इथं ठेवू द्यायचंय आपण. आता आपण इथं विलायची पावडर करून घेतलेली आहे आणि इथं आपल्याला हे केलंय पहा आपण जायफळ इथं किसून घेऊ आपण. गुळाचा पदार्थ आहे. गूळ वापरणार आहोत आपण. त्याच्यामुळे जायफळाचा इथं आपल्याला वापर करायचा आहे. आता शेंगदाणे आपले हे मिश्रण थंड झालेले आहे. हे एकदम आपण मिक्सरमधून काढू. नंतर मात्र आपल्याला त्याच्यात खजूर टाकताना ते निम्म-निम्म करावं लागेल. पण ते भांड्यामध्ये ते बसणार नाही. एकदा त्याचा एकदम भुगरा तयार करून घेतला ना आपण, का मग आपल्याला खजूर थोडी-थोडी टाकून घेऊ आपण ते. 2 भागात करू आपण ते. झाले पहा 2 बाकीचं मिश्रण काढलंय मी. आता हे बारीक झालेलं याच्यामध्ये खजूर टाकून घेऊ. याच्यामध्ये खजूर पण चांगली बारीक होते पहा. खजूर मी अर्धी वाटी घेतलेली आहे. हे प्रमाण तुम्ही गोडीनुसार कमी जास्त करू शकता. खजूर जर नसेल वापरायची तुम्हाला, तुम्ही गूळ जास्त वापरावा लागेल तुम्हाला. काढले अजून एक टप्पा काढू आपण. काढला दुसरा पण. आता हे मिश्रण थोडा वेळ बाजूला ठेवू आपण आणि आता जे भगरीचं जे सॉरी जे राजगिऱ्याचं जे पीठ आहे ते आपल्याला भाजून घ्यायचं आहे. त्यापूर्वी आपण ताटाला थोडंसं तूप लावून घेणार आहेत. म्हणजे आपली वडीचं मिश्रण त्याच्यात टाकायला आपल्याला सोपं पडेल. आता हे पाव वाटी तूप आहे पहा आणि ते तूप गरम झाले चांगलं आणि आपण त्याच्यामध्ये राजगिऱ्याचं पीठ चांगलं भाजून घ्यायचं आहे मंद आचेवर. आता याला जाडबुडाची कढई लागते पहा. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही खाली कढईखाली एखादं हे ठेवायचं पहा तवा ठेवायचा आणि त्याच्यावर कढई ठेवायची म्हणजे तुमचं काम होऊन जाईल. असं मंद आचेवर हे जसं तुम्ही हे पीठ भाजाल ना, तसं ते पीठ फुलत जातं पहा. लाह्या कशा बनवतो आपण तसं हे पीठ असं फुलतं आणि खमंग असा वास येतो. आपण समजायचं का आपलं पीठ चांगलं भाजलेलं आहे आता. वेळ द्यायचा आहे थोडासा पीठ भाजण्याला पण. गॅस मोठा केला तर ते पीठ करपून जाईल. कारण राजगिरा लवकर करपत असतो. आता हे चांगलं पीठ भाजून झाले, खमंग वास सुटलाय. आता हे मिश्रण जे आहे ते आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊ आणि याला पण चांगलं परतून घ्यायचंय पहा. असं टाकलं आणि लगेच काढलं असं नाही करायचं. चांगलं तुपामध्ये ते परतून घ्यायचं ह्या मिश्रणाबरोबर. ते चांगलं एकजीव झालं पाहिजे असं. नंतर आपण जो गूळ घेतलेला आहे, तो 1 वाटी गूळ मी इथं घेतलेला आहे. खजूर जर तुम्ही स्किप केली तर गूळ तुम्हाला वाढवावा लागणार आहे. थोडेसे लाडू जरा गोडसर असले तर ते चवदार लागतात जरा. आता आता याला फार परतायचं नाहीये. गूळ आपला मेल्ट झाला का आपलं काम झालं. थोडंसं फक्त गूळ मेल्ट होईपर्यंत ओलसरपणा जरा त्याला आला का कारण गूळ मी हा किसून घेतलेला आहे. तुम्ही त्याचा मिक्सरमधून पण तुम्ही काढू शकता किंवा असे बारीक तुकडे पण काप पण तुम्ही करू शकता. पण किसलेला गुळाचा इथं फायदा होतो पहा. पटकन तो असा मेल्ट होतो आणि कुठल्याही प्रकारचे गुळाचे खडे राहत नाहीत त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे शक्यतो किसूनच घ्या. राजगिऱ्याच्या मी दुसऱ्या पण रेसिपी टाकल्यात पहा व्हिडिओवर, त्या पण पहा.
आता आपण जी विलायची आणि जायफळाची जी पूड केली होती ती याच्यात टाकायची एकदम शेवटच्या क्षणाला. आता थोडंसं हलवलं तर आपलं मिश्रण तयार झाले पहा. आपण ताटामध्ये ते ओतून घेऊ आणि सेट करून घेऊ. अतिशय खमंग अशी ही वडी लागते पहा आणि उपवासाला खाल्ल्या 1-2 तर लवकर भूक पण लागत नाही. तेलकट, तुपकट आणि काही ना साबुदाणा वगैरे चालत नाही. त्या लोकांना छान आहे. त्यांनी जरूर करून खावी. आणि बाकी उपवास नसणाऱ्यांनी खाल्ली तरी ती खूप हेल्दी आहे. त्यांना पण त्याचा फायदा होणार आहे. राजगिऱ्यामध्ये फार व्हिटॅमिन घटक आहेत पहा. अतिशय पौष्टिक असा राजगिरा आपल्या आरोग्यासाठी अत्यंत उत्तम प्रतीचं काम करतो. टाकून घेतलंय आपण मिश्रण आपण अगोदरच तयार केलेलं होतं. आता हे मिश्रण तुम्ही वाटीने पण पसरू शकता, पण उचटण्याने पण पसरवता येतं. ते मी तुम्हाला दाखवते. वाटीच असली पाहिजे असं काही नाही. याने पण छान करता येतं ते. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला ते कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ संपूर्ण पहा. अजून व्हिडिओ दाखवायचा आहे बराचसा. अर्धवट व्हिडिओ पाहिला ना का तुमचा पदार्थ चुकतो मग. छान दाबून करायचंय पहा हे व्यवस्थिशीर झालंय ते. त्याच्यावर आपण ड्रायफ्रूटचे जे काप आहेत, बदाम आणि काजूचे थोडेसे काप टाकलेत मी. हे तुमच्या म्हणजे इच्छेवर अवलंबून आहे. गोड खायची जर काही इच्छा झाली तर तुम्ही अशी वडी जरूर करू शकता किंवा उपवास असला तरी पण. पटकन होते, घरच्या साहित्यामध्ये होते. फार काही बाहेरून आणावं लागत नाही आणि स्वस्तामध्ये होते पहा. फार पैसे पण नाही लागत त्याला. घरगुती सामान असतं त्याच्यामुळे होऊन जातं. बाहेरच्या महागड्या मिठाया आणायच्या शिवाय त्याची खात्री पण नसते आपल्याला. घरच्या घरी मिठाई अगदी पटकन होते पहा लगेच. 15 मिनिटं फार झाले. आता आपल्या वड्या 10 मिनिटासाठी आपण त्या ठेवल्या होत्या पहा मिश्रण. 10 मिनिटं झालेली आहेत आणि आपण आता वड्या इथं कापायला घेतलेल्या आहेत. 10, 12, 15 मिनिटं ठेवलं तरी चालेल. मी 10च मिनिटात घेतलेले. वड्या होतात तयार. चांगल्या पद्धतीने आपल्या वड्या सेट झाल्यात पहा. आता त्या काढून घेऊ आपण. पहा पट निघतात कशा छान. आता हे उचटण्याने एका वेळेस आपण सगळ्या पण वड्या सैल करून घेऊ शकतो. कारण ते मोडण्याचा काही प्रश्न येत नाही. त्या चांगल्या सेट झालेल्या आहेत. मिश्रण आपलं छान झालेलं आहे. तोंडात टाकताच ह्या वड्या विरघळतात पहा. लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत या वड्या खाता येतात त्याच्यामुळे सगळ्यांना. दात नसणाऱ्यांनाही या वड्या चांगल्या चावता येतात. चावायला काही नसतं तोंडात टाकले का विरघळतात. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. महिनाभर टिकणाऱ्या ह्या वड्या नक्की करून बघा. पहा मी तुम्हाला फोडून दाखवते आतमध्ये किती खुसखुशीत खमंग झालेली आहे वडी. धन्यवाद.